श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण स्वामी चरित्रामधील 15व्या कथेला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनात लाखो लोकांना खूप अनुभव आलेले आहेत. तसेच त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण झालेली आहेत. जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती लाभलेली आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामींचे टोळांच्या घरी भोजन. मित्रांनो, या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. चिंतोपंत टोळ नेहमी महाराजांच्या दर्शनास सोलापूरला गुर्जरांच्या घरी जात असत. महाराजांच्या अगाध लीलांचे अनुभव टोळ घेत असत. त्यांची मर्जी पाहून चिंतोपंतांनी एकदा महाराजांना आपल्या घरी भोजनास बोलावले. एकदा असेच ते त्यांच्या बरोबर घरी गेले असताना महाराज ओसरीवरच बसले होते. टोळ मागील दारी स्नानाला गेले असताना तेथे मित्र, सोहनी व टोळांची चर्चा झाली की स्वामी कोणाकडेही जेवतात. त्यांच्या पंक्तीस ब्राह्मणाने बसणे चांगले नाही असे मनात म्हणत ते दोघे ओसरीवर आले. तितक्यात महाराज त्यांना म्हणाले, तुझे मनात शंका आली, आम्ही जेवत नाही असे म्हणून तेथून ते चालते झाले. टोळ मागोमाग धावत जाऊन त्यांनी त्यांचे चरण धरले व त्यांनी घरी नेऊन स्वामींना भोजन घातले. एकदा महाराज टोळांच्या घरी जेवण्यास सकाळीच आले होते. महाराज 10 वाजले तरी जेवण्यास तयार नव्हते. टोळांचा मुलगा विष्णुपंत 10 वाजता जेवून कचेरीत जात असे. महाराज त्याला म्हणाले, तू जेवून घे, तुला कचेरीत जायला उशीर होईल. परंतु महाराज जेवल्याशिवाय तो जेवण्यास तयार नव्हता. शेवटी 1 वाजता महाराज जेवले व तो त्यानंतर जेवून कचेरीत गेला. प्रथम तो हेड क्लार्ककडे उशीर झाल्याबद्दल रद्दबदली करण्यास गेला. तेव्हा कचेरीत त्याची हजेरी पूर्वीच मांडलेली हेड क्लार्कने त्याला दाखविली. विष्णुपंतांना नवल वाटले. तेथील सर्व लोकही आश्चर्याने या गोष्टीचे कौतुक करीत राहिले. महाराज सोलापुरात आले तेव्हा टोळ हे त्यावेळी पेन्शनर होते. पुढे अक्कलकोटचे शहाजी राजे यांनी टोळांना कारभारी म्हणून नेमले. टोळांना एकदा राजे साहेबांचे जरुरीचे आमंत्रण आले. तेव्हा स्वामी टोळांच्या घरी आले होते. म्हणून आपणही माझ्या बरोबर अक्कलकोटास चलावे असे टोळ त्यांना विनवू लागले. तेव्हा स्वामी म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे
आपण येत नाही, मग केव्हा याल असे विचारताच पाऊस पडल्यावर येऊ असे स्वामी म्हणाले. हल्ली उन्हाळा आहे, पाऊस पडल्यावर येऊ याचा अर्थ महाराज उन्हाळ्यास भिवून गेले नाहीत असा नव्हता. भर 2 प्रहरी सुद्धा उन्हात महाराज अनवाणी बाहेर पडत असत. त्या साली दुष्काळ पडला होता. पावसाच्या दिवसात सुद्धा उन्हाळा जाणवत होता व शहाजी राजांचा अंतकाळ जवळ आल्याचे त्यांनी मनोमन जाणले होते. पुढे त्या शहाजी राजांची प्रकृती बिघडून आषाढात त्यांचा अंत झाला. संबंध पावसाळा कोरडा जाऊन दिवाळीत पाऊस पडला व पिके चांगली आली. तेव्हा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास जाण्यास निघाले. संतानाघडे कधी कसला विटाळ. भक्तांनो, अशा प्रकारे ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.